नमस्कार मित्रांनो, UPSCच्या 2026च्या क्वेश्चन पेपरमध्ये PIBमधून खूप सारे क्वेश्चन्स विचारण्यात आले होते आणि त्यामुळेच PIB कव्हर करणं आता महत्त्वाचं झालेलं आहे. UPSC इतकी अनप्रेडिक्टेबल आहे की माईट बी नेक्स्ट इयर PIBमधून काहीच विचारणार नाही. बट आपण आता PIBला इग्नोर पण करू शकत नाही. तुम्हाला तुमचा वेळ बाकीच्या विषयांवर जास्त देता यावा यासाठी मी या चॅनलवरती PIBची लेक्चर सिरीज लॉन्च करत आहे. या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला व्हिडिओजसोबत PIBच्या नोट्ससुद्धा टेलिग्रामवर भेटून जातील. आज आपण पहिलं लेक्चर कंडक्ट करत आहोत आणि आपण 4 जून 2026ला PIBमध्ये जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रेस रिलीजेस झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर कालच्या PIBमध्ये मला एकूण 8 प्रेस रिलीजेस सापडले जे एक्झामच्या दृष्टिकोनातून मला महत्त्वाचे वाटले. तर पहिली जी प्रेस रिलीज आहे ते मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आणि IMD कडून आलेली आहे. तर या प्रेस नोटच्या मते जून 4, 2026 रोजी केरळमध्ये मान्सूनचा ऑनसेट झालेला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. तर लक्षद्वीप, एंटायर केरला, माहे आणि पार्ट्स ऑफ कर्नाटका आणि तमिळनाडू, केरला, पार्ट्स ऑफ कर्नाटका, पार्ट्स ऑफ तमिळनाडू, लक्षद्वीप इत्यादी ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आणि त्यामुळेच IMDने जे काही संवेदनशील अर्बन आणि हिली एरियाज आहेत तिथे ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलेले आहेत. दुसरी जी प्रेस नोट आहे ती मिनिस्ट्री ऑफ कल्चरकडून आलेली आहे. ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपची सेकंड मीटिंग वाराणसी, उत्तर प्रदेश येथे काल पार पडली. आणि या कल्चर वर्किंग ग्रुपची जी थीम आहे ब्रिक्सच्या ती बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी अशी या ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपची थीम होती. या ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपच्या मीटिंगसाठी 3 प्रायोरिटीज सेट करण्यात आल्या होत्या. पहिली प्रायोरिटी होती क्रिएटिव्ह इकॉनॉमी आणि AI. आपली जी कल्चरल इंडस्ट्री आहे, जी क्रिएटिव्ह इकॉनॉमी आहे त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि कॉपीराईट फ्रेमवर्कशी अलाइन करणं ही पहिली प्रायोरिटी होती. दुसरी प्रायोरिटी होती हेरिटेज, म्हणजेच आपले जे कल्चरल टँजिबल आणि इनटँजिबल हेरिटेज आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी चर्चा करणं आणि जे बेकायदेशीरपणे कल्चरल प्रॉपर्टी अक्वायर केल्या गेल्या आहेत त्या रिटर्न करण्यासाठी संस्थात्मक उपाययोजना करणं ही दुसरी प्रायोरिटी होती. आणि तिसरी प्रायोरिटी होती पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी असणारं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आपलं जे पारंपरिक नॉलेज आहे ते पोस्ट 2030 सस्टेनेबल डेव्हलपमेंट अजेंडामध्ये इन्क्लूड करणं ही आणि त्यासाठी चर्चा करणं ही तिसरी प्रायोरिटी होती या ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपची. इथे फक्त थीम लक्षात ठेवा आणि या 3 गोष्टी लक्षात ठेवलं तर बस पुरेसे आहे. त्यानंतर तिसरी जी प्रेस नोट आहे ती मिनिस्ट्री ऑफ आयुषकडून आलेली आहे. फर्स्ट वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप 2026 याचं अनावरण केलेलं आहे प्रधानमंत्र्यांनी अहमदाबाद येथे. योगा फक्त लाईफस्टाईलपुरता लिमिटेड न राहता त्याला एक कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्सचा दर्जा मिळावा यासाठी या फर्स्ट वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ आयुषने योगा 365 नावाचा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. म्हणजे योगा फक्त एका दिवसापुरता इव्हेंट राहू नये तर तो एक इयर राऊंड कम्युनिटी लाईफस्टाईल हॅबिट बनावी यासाठी हा इनिशिएटिव्ह आयुष मिनिस्ट्रीने लॉन्च केलेला आहे योगा 365. आणि हा जो योगा 365 इनिशिएटिव्ह आहे तो लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेला जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्या सब पार्ट असणार आहे योगा 365. त्यानंतर आपली जी आता जो 21 जूनला असणारा 12th इंटरनॅशनल डे ऑफ योगा असणार आहे त्याची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. आत्ता जी आपली पॉप्युलेशन आहे जगामधली ती बऱ्यापैकी
एजिंगकडे ट्रान्झिशन करत आहे आणि हे जे ट्रान्झिशन आहे ते नॉन कम्युनिकेबल डिझीज फ्री असावं आणि एकंदरीत होलसम वेलबिईंग देणारं असावं, यासाठी योगा फॉर हेल्दी एजिंग अशी थीम 12th इंटरनॅशनल डे ऑफ योगासाठी निवडण्यात आलेली आहे. त्यानंतर चौथी जी प्रेस रिलीज आहे ती सुभाष कश्यप यांच्याबद्दल आहे. डॉक्टर सुभाष कश्यप जे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते, पद्मभूषण अवॉर्डी होते, त्यांचं काल 4 जूनला निधन झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. त्यांचे जर की रोल आपण पाहिले तर ते फॉर्मर सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा होते. 1983 ते 1990पर्यंत ते सेक्रेटरी जनरल राहिले होते लोकसभेचे. त्यानंतर नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे जे कमिशन नेमण्यात आलं होतं 2000 ते 2002च्या दरम्यान जस्टिस व्यंकटचालिया यांच्या अंडर, त्याचे ते मेंबर होते. आणि त्यानंतर त्यांनी 2 बुक्स लिहिलेले आहेत, आवर कॉन्स्टिट्यूशन आणि आवर पार्लमेंट. आणि आत्ता अलीकडेच आपले जे फॉर्मर प्रेसिडेंट आहेत रामनाथ कोविंद यांच्या चेअरमॅनशिपच्या खाली वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत एक हाय लेवल कमिटी नेमण्यात आली होती, त्याचेसुद्धा ते मेंबर होते. त्यानंतर 5वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे मिनिस्ट्री फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन यांच्याकडून आलेली आहे. तर नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलची 73rd ॲन्युअल प्लेनरी मीटिंग काल पार पडलेली आहे. तर नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलबद्दल थोडक्यात माहिती देतो. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल अमेंडमेंट ॲक्ट 2002 याच्या अंतर्गत ही नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल ही बॉडी एस्टॅब्लिश करण्यात आली होती. आणि तिचे मेंबर जर आपण पाहिले, मेंबर असतात जे नॉर्थ ईस्टमधले 8 राज्य आहेत त्यांचे चीफ मिनिस्टर्स आणि त्यांचे गव्हर्नर्स प्लस प्रेसिडेंटनी नेमलेले 3 मेंबर्स आणि प्लस आपले युनियन होम मिनिस्टर जे असतात ते या नॉर्थ ईस्ट काउन्सिलचे एक्स ऑफिशियो चेअरमन असतात. परत एकदा सांगतो, या नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलचे जर कॉम्पोजिशन आपण बघितलं तर यामध्ये असतात 8 जे राज्य आहेत नॉर्थ ईस्टमधले, त्यांचे गव्हर्नर, त्यांचे चीफ मिनिस्टर, परत राष्ट्रपतीने नेमणूक केलेले 3 मेंबर्स आणि आपले युनियन होम मिनिस्टर जे या नॉर्थ ईस्ट काउन्सिलचे एक्स ऑफिशियो चेअरमन असतात. आता ही जी नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल आहे ती ॲडवायझरी बॉडी आहे या 8 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्ससाठी. प्लस ही नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल या 8 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्ससाठी प्लॅनिंगचं सुद्धा काम करते. या 8 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्ससाठी ती अपेक्स प्लॅनिंग बॉडी आहे, म्हणजे उच्चस्तरीय प्लॅनिंग बॉडी आहे. त्यानंतर या मीटिंगमध्ये काय डिस्कस झालेलं आहे तर नॉर्थ ईस्ट विजन 2047 हे विकसित भारत 2047चं एक सब पार्ट आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे नॉर्थ ईस्टमधल्या स्टेट्सना ट्रेड आणि इनोव्हेशनचं हब बनवणं हे याचा उद्दिष्ट आहे आणि याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर जी लाईफस्टॉक इंडस्ट्री आहे त्यामध्ये सेल्फ रिलायन्स मिळवण्याबद्दल किंवा आत्मनिर्भर होण्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि नॉर्थ ईस्टमधलं क्रॉस बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करणं आणि इकॉनॉमिक कॉरिडॉर एस्टॅब्लिश करणं याबद्दल चर्चा झालेली आहे. हे एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, बट नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल काय आहे, तिचं कंपोजिशन काय आहे, ती स्टॅच्युटरी बॉडी आहे, इतक्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वी जी प्रेस नोट आहे ती आलेली आहे, ती आहे ही PMOकडून आलेली प्रेस नोट आहे. इंडिया व्हेनेझुएला हाय लेवल मीटिंग. व्हेनेझुएलाच्या ज्या ॲक्टिंग प्रेसिडेंट आहेत डेल्सी रॉड्रिगेज आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये काल मीटिंग झालेली आहे. आणि ही जी मीटिंग होती ती मोस्टली एनर्जी सिक्युरिटीवरती याचं डिस्कशन सेंटर्ड होतं. व्हेनेझुएलासोबत
लाँग टर्म स्टेबल हायड्रोकार्बन पार्टनरशिप एस्टॅब्लिश करण्याबाबत चर्चा झाली आहे, जेणेकरून भारताचं जे एनर्जी बास्केट आहे ते डायव्हर्सिफाय करता येईल. व्हेनेझुएलावर अमेरिकेने ज्यावेळेस हल्ला केला आणि तिथल्या राष्ट्रपतींना ज्यावेळेस अटक केली किंवा तिथले जे प्रमुख होते व्हेनेझुएलाचे, त्यांना जेव्हा अटक केली, त्यानंतर USA ने व्हेनेझुएलावरचे जे सँक्शन्स होते ते आता काढलेले आहेत. आणि आता त्यामुळे व्हेनेझुएला भारताला स्पॉट क्रूड ऑइल एक्सपोर्ट करणारं 3rd लार्जेस्ट सप्लायर झालेला आहे. त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये जे गोल्ड, डायमंड आणि क्रिटिकल मिनरल्सचे जे रिझर्व्स आहेत त्यांचं असेस करणं, त्यांचं इव्हॅल्युएशन करणं, यासाठी कॉपरेशन करण्याची संमती दोन्ही देशांमध्ये झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्या भारताचे जे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना याच्या अंतर्गत जे लो कॉस्ट हाय क्वालिटी जेनरिक मेडिसिनचं जे मॉडेल आहे त्याच्या बाबतीत व्हेनेझुएलाचे जे डेलिगेशन आहे त्यांना माहिती द्यावी असे आदेश आपल्या पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आहेत या मीटिंगमध्ये. आता इथे लक्षात ठेवण्यासारखं जास्त असं काही नाही आहे, बट हा डेटा लक्षात ठेवू शकता की व्हेनेझुएला आता 3rd लार्जेस्ट सप्लायर ऑफ स्पॉट क्रूड झालेला आहे भारतासाठी. आणि त्यानंतर 7वी जी प्रेस नोट आहे ती सुद्धा PM कडून आलेली आहे. UKच्या ज्या फॉरेन सेक्रेटरी आहेत इवेट कूपर यांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे. आणि या भेटीमध्ये व्हिजन 2035 वरती चर्चा झालेली आहे. व्हिजन 2035 हे काय आहे तर बायलॅटरल ग्रोथ म्हणजे द्विदेशीय आपली ग्रोथ व्हावी. इंग्लंड आणि UK आणि इंडियाची ग्रोथ आणि टेक्नॉलॉजी कोऑपरेशन याच्यासाठीचा असणारा एक रोडमॅप आहे इंडिया UK व्हिजन 2035 आणि त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर इंडिया आणि UKमध्ये जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेली आहे त्याची इकोसिस्टम सेट करावी, त्याचे इकोसिस्टम लवकरात लवकर कंप्लीट व्हावी यासाठी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची प्रेस नोट आहे, कारण डेलिगेशन ऑफ फायनान्शियल पॉवर्स टू डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे काय तर फील्ड कमांडर किंवा इक्विव्हॅलंट रँकचे जे ऑफिसर्स असतात त्यांना आपल्या ग्राउंडवरती काही फायनान्शियल डिसिजन घेण्याची जी पावर दिली असते ती याच्याद्वारे दिली असते. आणि आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांनी एक रिवाइज्ड डेलिगेशन ऑफ फायनान्शियल पॉवर्स टू डिफेन्स सर्व्हिसेस रिलीज केलेलं आहे. आणि त्याद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे फील्ड कमांडर्स आहेत त्यांना डेलिगेट केलेल्या ज्या फायनान्शियल पॉवर्स आहेत त्यामध्ये 100% इन्क्रीज करण्यात आलेले आहे. म्हणजे काय, जर एखादा फील्ड कमांडर समजा 100 करोडपर्यंत त्याची लिमिट होती, 100 करोडपर्यंत तो फायनान्शियल डिसिजन घेऊ शकत होता समजा डिफेन्स प्रोक्युअरमेंटसाठी किंवा इतर गोष्टींसाठी, तर तो आता त्यामध्ये 100% इन्क्रीज केलेले आहे. म्हणजे तो आता 200 करोडपर्यंतच्या 200 करोडपर्यंतचे जे डिफेन्स ॲक्विजिशन असतील किंवा ट्रूपच्या मॉडर्नायझेशनसाठी जो खर्च असेल तो आता ग्राउंड लेवलवरती करू शकेल. म्हणजे एकंदरीतच याचा उद्देश काय आहे की ग्राउंड लेवलवरच्या ऑफिसर्सना जास्त पॉवर्स दिले जात आहेत, कारण डिफेन्स प्रोक्युअरमेंट फास्ट व्हावी आणि ग्राउंड लेवलवरती जी एफिशियन्सी आहे आपल्या आर्म्ड फोर्सेसची ती इन्क्रीज व्हावी. या उद्देशानं हा रिफॉर्म करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपलं जे इंडिजिनियस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे आपल्या आर्मीच्या किंवा आपल्या डिफेन्सच्या इकोसिस्टीममधलं, तर त्याला मिळणारं जे फंडिंगची सेलिंग होती ती सुद्धा डबल करण्यात आलेली आहे. आणि याचा आता परिणाम काय होणार आहे की रिव्हेन्यू रूटने जे
1.25 लाख करोडचं जे बजेट अलोकेट केलेलं आहे ते आता त्याचं आता फास्टर युटिलायझेशन होईल, बेटर युटिलायझेशन होईल आणि आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत त्यांना लवकर मॉडर्नाइज करता येईल आणि त्यांची एफिशियन्सीसुद्धा वाढेल. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या रिवाइज्ड DFPDS 2026मध्ये आहे, ती म्हणजे जॉईंट सर्व्हिस प्रोक्युअरमेंट. म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांना कॉमनली ज्या गोष्टी लागतात त्या जॉईंटली प्रोक्युअर केल्या जाणार आहेत आणि यासाठी लीड सर्व्हिसला एम्पॉवर केलं जाणार आहे. म्हणजे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स यामधील कोणती तरी एका फोर्सकडे या जॉईंट सर्व्हिस प्रोक्युअरमेंटची जबाबदारी दिली जाणार आहे आणि त्यामुळे जो डुप्लिकेशन होणार आहे, जे डुप्लिकेशन होत होतं इक्विपमेंट्सचं ते कमी होईल. आणि आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या तिन्हीपैकी एका सर्व्हिसला या जॉईंट सर्व्हिस प्रोक्युअरमेंटसाठी एम्पॉवर केलं जाईल आणि त्यालाच लीड सर्व्हिस असं म्हटलं जाणार आहे. आय होप तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल. मी यामध्ये आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल, याला आणखी बेटर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर हे उपक्रम आवडला असेल तर सपोर्ट नक्की करा या चॅनलला.